नमस्कार मित्रांनो, मी संजय पहाडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। MPSC वल्ला हा एक यूट्यूब चॅनल आहे। आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की बेसिकरित्या जर आपलं बेस कच्चं असेल, हे बघा आपण हे जे काही सर्व आजच्या सेशनमध्ये बोलत आहोत 4 जूनच्या येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेकरता बोलत आहोत। त्यामध्ये पूर्व परीक्षा ज्यामध्ये वेगवेगळे GS1 आणि GS2 चा पेपर असतो। GS2 करता एक्सक्लुझिव्हली सीसेटचं मी नंतर बायफर्केशन सांगणार आहे, पण आजच्या सेशनमध्ये मी GS1 बद्दल बोलत आहे। ठीक आहे, तर या GS1 मध्ये वेगवेगळे विषय असतात। त्यांचं जर बेसिक म्हणजे सपोज जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, तर या वेगवेगळ्या सब्जेक्टचं बेसिक्स आपल्याला कधी कधी माहीत नसतं किंवा खूप 10वी नंतर खूप काळ गेलेला असतो ग्रॅज्युएशनमध्ये, तर आपण विसरायला होतो। तर अशा काही कॅन्डिडेट्स म्हणजे बघा आता वेळ तर फ्रँकली स्पीकिंग कमी आहे, ठीक आहे, परंतु जर ज्यांचं बेसिकच काहीच माहीत नाही तर रेफरन्स पुस्तक डायरेक्ट वाचून डोक्याच्या वर जाण्यापेक्षा थोडासा वेळ द्या, एक 8 म्हणजे 15-20 दिवस पण कमी आहे, परंतु जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं करून घ्या। किंवा येणाऱ्या 2023 नंतर 24 आणि 25 चे जे असे विद्यार्थी असणार जे राज्यसेवेकरता प्रिपरेशन करू इच्छित, त्यांच्यासाठी तर आजचा सेशन महत्त्वाचाच असणार आहे। कारण की यामध्ये मी पर्टिक्युलरली NCERT हे म्हणजे कशा प्रकारे उपयोगी युजफुल असणार आहे आपलं बेसिक सुधारण्याकरता, कारण की बेसिक केल्याशिवाय ना ते होणार नाही। एक दुसरी गोष्ट, मी या NCERTच्या ऐवजी स्टेट बोर्ड इथं लिहितो, स्टेट बोर्डचे पुस्तकं पण लिहू शकलो असतो, पण तो वेगळा पाठ झाला। ते मी नंतरच्या एक्सक्लुझिव्ह सेशन त्यावर पण एक सेशन घेणार आहे, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करणार आहे। NCERTचं आजचं मी काय सांगत आहे, कारण की हे जे NCERT आहे ना हे वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे, पण ॲज अ महाराष्ट्रीयन म्हणून माझ्याकरता जास्तीत जास्त एक इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज प्रेफरेबल आहे। ठीक आहे, स्टेट बोर्ड आपल्याला इंग्लिश ॲज वेल एज मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे। स्टेट बोर्ड करता वेगळं सेशन असेल, ठीक आहे। हां, तर NCERT मध्ये कोणकोणत्या NCERT आपल्याला महत्त्वाचे आहे, त्यामधून कोणता सिलेबसचा पार्ट कव्हर होऊ शकतो, अशा प्रकारचा आजचा सेशन आहे। तर मी संजय पहाडे आजच्या सेशनला आता सुरुवात करत आहे। सेशन आवडत असेल किंवा यापूर्वीचे जर तुम्ही माझे इम्पॉर्टंट सीसेट काय असतं, बुकलिस्ट राज्यसेवेची काय असते पूर्ण विषयाकरता, किंवा इतर काहीही सेशन्स तुम्ही बघितले असाल तर त्याला लाईक जसं केलं तसं या सेशनला सुद्धा करा, ठीक आहे। आणि हा सेशन झाल्यानंतर अपलोडेड असेल, रेकॉर्डेड असेल, नंतर सुद्धा याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा लिहून काढू शकतात। मी पुस्तकाचं पेजेस कव्हर पेज पण आणलेलं आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही। आता या सेशनला सुरुवात करूया, ठीक आहे। मी परत एकदा सांगतोय, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त आता बघून घ्या की एक्झॅक्टली कोणकोणते पुस्तक आपल्याला लागणार आहे, कधी नवीन NCERT वाचावं लागणार आणि कधी ओल्ड NCERT, तर ओल्ड बद्दल पण सांगणार आहे। बघूया, हे बघा आपल्याला एकूण GS1 मध्ये एवढे विषय असतात। पूर्व परीक्षा, राज्यसेवा, प्रिलिमिनरी याबद्दल सांगतोय। कंबाईन वाल्यांनी जर विचार केला सर कंबाईन वाल्यांनी NCERT वाचावी का, जरूरत नाही। तुमच्याकरता स्टेट बोर्ड आहे, राज्यसेवेवाले पण स्टेट बोर्ड वाचू शकतात ज्यांना मराठीत पाहिजे, पण राज्यसेवेवाले मोस्ट ऑफ द केस जर इंग्लिशमध्ये तुम्ही करत असाल तर NCERT वाचा, त्यानंतर थोडंसं इंग्लिशमध्ये सुद्धा स्टेट बोर्ड वाचलं तरी चालेल, किंवा प्रेफरेबली जर मराठीतच वाचायचं आहे तर कंबाईनवाले स्टेट बोर्ड तर वाचणारच, राज्यसेवेवाले पण स्टेट बोर्ड वाचू शकतात, कारण की स्टेट बोर्ड पण खूप चांगल्या रीतीने आता डेव्हलप केलेले आहे, डिझाईन केलेले आहे। तर आपल्याला असे एकूण इतिहास, भूगोल, पर्यावरण, एन्व्हायरमेंट, त्यानंतर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान असे एकूण 6 सब्जेक्ट आहे। मी यामध्ये GS2 कव्हर केलेलं नाही, म्हणजे सीसेट बद्दल सांगत नाही, त्याच्याकरता वेगळा सेशन असेल, ठीक आहे। तर आत्ता बघून घेऊया। सर्वात पहिले पॉइंटर्स तुम्ही बघून घ्या काय काय आहे। स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना कुठून करावी या प्रश्नाचे योग्य उत्तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला भेटणार आहे। त्यानंतर समजण्यास अत्यंत सोपी अशी भाषा आहे NCERTची, सगळ्यांना कळतं। तुमचं बेसिक कितीही चांगलं असलं किंवा किती खराब असलं, दोघाही कॅन्डिडेट्सला व्ह्यू पॉइंट ठेवून ते बनवलेलं असतं, ठीक आहे। त्यानंतर प्रत्येक विषयाचा पाया पक्का करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। बेसिक जेवढं तुमचं स्ट्रॉंग असणार तेवढीच मोठी इमारत तुम्ही बांधू शकतात,
RCC स्ट्रक्चर तुमचं स्ट्रॉंग करण्याचा हा बेस आहे. त्यानंतर तुमचा येतो पूर्व परीक्षेमध्ये NCERT मधले थेट प्रश्न अजूनही तुम्हाला दाखवतो, पण त्याच्याकरता वेगळा सेशन बनावं लागेल. सुरुवात आपण केलेली आहे. येणाऱ्या अपकमिंग सेशनमध्ये मी तुमच्याशी संवाद साधणार आहे, त्यामुळे राखून ठेवा. संजय पहाडे हे नाव लक्षात राहून द्या. ठीक आहे. त्यानंतर वर्णनात्मक, सर्वात मेन म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम राज्यसेवेची असणार आहे. हा, ती वेगळे इश्यू आहे की म्हणजे तो 2023 पासून लागू होणार का 24 पासून का 25 पासून, त्याच्या इश्यूमध्ये आत्ता आपण पडत नाही. पण जर डिस्क्रिप्टिव्ह झाली तर त्याच्यामध्ये खास करून जे ते डिझाईन्स, चार्ट्स किंवा पाय चार्टच्या किंवा हिस्टोग्रामच्या किंवा आकृत्यांच्या स्वरूपात किंवा एखाद्या चित्राच्या स्वरूपात जे NCERT मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्या सेम चार्ट चित्र आपण वापरू शकतो डिस्क्रिप्टिव्हमध्ये. डिस्क्रिप्टिव्हमध्ये कशा प्रकारे उत्तर लिहायचे असतं त्याच्याकरता पण वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षक इथे अवेलेबल आहे, त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. दुसरी गोष्ट, विश्वसनीय सोर्स. आता गव्हर्नमेंट ना बे, सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेलं आहे, त्यामुळे जे काही NCERT मध्ये दिलेलं आहे ते आपल्याला 100% ओके मानून आपल्याला पुढे जावं लागेल. आपली लिखाणाची स्टाईल, स्वरूप त्यालाच अनुसरून असणार आहे. त्यानंतर नामवंत अभ्यासक. आता खूप NCERT, तुम्ही ओल्ड NCERT जर बघितले तर RS शर्मा, बिपिन चंद्र, रोमिला थापर अशा वेगवेगळ्या व्यक्तींनी बनवलेले आहे. त्यांच्या पण ओल्ड NCERT कुठे वाचायच्या, हिस्ट्रीच्याच वाचायच्या का जॉग्रफीच्या पण वाचायचा किंवा इतर सब्जेक्ट्सच्या पण वाचायच्या, सगळं सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक टॉपर आणि मार्गदर्शकाकडून शिफारस. लगभग जर तुम्ही बघितलं तर आतापर्यंत जेवढ्या जणांना सक्सेस मिळाला आहे ते आयदर UPSCचे कॅन्डिडेट असो किंवा MPSCचे, सर्वांना NCERT माहीत असतं. त्यांच्या एक रीडिंगमध्ये तरी NCERT झालेली असते. आजकाल मार्केटमध्ये अशी सुद्धा पुस्तकं अवेलेबल आहे की ज्यामध्ये तुम्हाला 6वी ते 12वीच्या जेवढे NCERT मधले सब्जेक्ट्स आहे, सब्जेक्टनुसार त्याचे एक जिस्ट केलेलं आहे. म्हणजे त्याचे मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स एकत्रित करून एकच पुस्तक बनवलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. जर कोणाला हे डायरेक्टली एवढं मोठं बंच न वाचण्यापेक्षा त्या मेथडने पण जाऊ शकतात. ते तुम्हाला आपल्या मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. इवन स्टेट बोर्डचं पण आहे अवेलेबल. आणि जर इंग्लिशमध्ये वाचायचं असेल तर वेगवेगळ्या सेंट्रल एक्झाम जसे UPSC वाले फॉलो करतात ते जिस्ट ऑफ NCERT म्हणून Amazonवर किंवा गुगलवर सर्च करा. जिस्ट म्हणजे JIST, जिस्ट ऑफ NCERT असं सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. हे कुठे सर्च करायचं आहे? गुगलवर किंवा Amazon. ठीक आहे. आणि त्यानंतर सहज उपलब्ध आहे. NCERT वेगवेगळ्या उर्दू लँग्वेज किंवा इतर लँग्वेजमध्ये पण आहे, पण आपल्याला इंग्लिश आणि हिंदीच फॉलो करायचं आहे. असे काही कॅन्डिडेट आहे ज्यांना सर मराठी प्रेफरेबल जातं, इंग्लिश एवढं जात नाही. पहिल्यांदा ट्राय करा, बघा इंग्लिश येईल. कारण की काय, पहिल्याच फेजमध्ये तुमचं डिसाईड होतं की तुम्ही पुढे जाऊन या लँग्वेजशी कम्फर्टेबल असणार आहे का नाही. जर तुम्ही पहिल्यांदाच कानाकुना केला की नाहीच होणार तर मग नाहीच होत. एक पुस्तकापर्यंत तुम्हाला अवघड जाईल, पण त्याच्यानंतर सगळा तुमचा म्हणजे मार्ग सुकर होऊन जाईल. ठीक आहे. तर हिंदी जर नाहीच कळालं तर तेवढं हिंदीमध्ये बघा. आणि हां, जरूरी नाही की सगळेच पुस्तकं तुम्हाला फिजिकल फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. काही पुस्तकं फिजिकल फॉर्ममध्ये घ्या ज्यांना असं अंडरलाईन, हायलायटर वापरण्याची सवय असते, पेन्सिल वापरण्याची सवय असते, किंवा ज्यांना नोट्स बनवायचे, ज्यांच्याकडे खूप टाईम आहे, जसे 2024-25 करता प्रिपरेशन करणारे विद्यार्थी. ठीक आहे. 4 जूनवाल्यांना तर आता एवढं नोट्स बनवून हे करणं म्हणजे वेळ नाही तेवढा, पण 24-25 वाले करू शकतात. तर त्यांच्याकरता फिजिकल हार्ड कॉपी घेणं जरुरी आहे. ज्यांना नाही जमत आहे, म्हणजे ज्यांनी इंग्लिशमधून आणली पण तरी काही वेळेस इंग्लिशच्या पर्टिक्युलर तो शब्दार्थ कळत नाही, गुगल करून सुद्धा कळत नाही, मग तेवढ्या पुरतं ऑनलाईन PDF सुद्धा सर्व फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्याची लिंक सुद्धा मी सांगणार आहे सेशनमध्ये, शेवटपर्यंत बने राहा. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही तेवढंसं हिंदीवालं तेवढं पर्टिक्युलर फुल बुक पण डाउनलोड करू शकतो, किंवा पर्टिक्युलर तेवढा 3 नंबरचा चॅप्टर तर तेवढं सुद्धा डाउनलोड करू शकतो. एवढं सहजरित्या उपलब्ध आहे. ठीक आहे. सुरुवात करूया. हां, आता हिस्ट्रीमध्ये बघा, नीट बघा, मी इथून सांगतो तुम्हाला. इतिहास हिस्ट्रीमध्ये NCERT त्यांचं नाव आणि हे वर्ग 6वी मधलं हिस्ट्री अवर पास्ट. हे बघा, हे सगळं मी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. जसं बघा 6वी मध्ये तुम्हाला हिस्ट्री अवर पास्ट आहे, पण त्याचाच 7वी मध्ये दुसरा पार्ट दिलाय
8वी मध्ये तिसरा पार्टचं एक इथं दिलंय पार्ट 1 आणि पार्ट 2 असं दिलंय. 2 पुस्तकं आहे 8वी मधले. मग 9वी मध्ये इंडिया अँड द कंटेम्पररी वर्ल्ड थोडंसं जगासोबत दिलेलं आहे पार्ट 1 पार्ट 2. त्यानंतर थीम्स दिलेलं आहे 1 2 अशा 3. हे म्हणजे मेन वर्ल्ड हिस्ट्री मधलं. मग त्याच्यामध्येच वर्ल्ड हिस्ट्री 1 वर्ल्ड हिस्ट्री 2 वर्ल्ड हिस्ट्री 3 असं. आणि हे काही 11th आणि 12thच्या ओल्ड NCERT पण तुम्हाला करायचे आहे. ओल्ड NCERT सुद्धा HD कॉपीमध्ये अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही डाउनलोड करून घ्या, वाटलं तर त्याच्या नंतर झेरॉक्स करू शकता. ठीक आहे. आता हे कसं कसं आहे काय आहे ते एक्झॅक्टली मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्सवर दाखवतो. जसं बघा तुम्हाला एक पिक्चर दिसत असेल, हे सर्व कव्हर पेज आहे. जेवढं आपण मागे दिलेलं आहे तसंच तिथे दिलेलं बघा. आवर पास्ट पार्ट 1 पार्ट 2 त्याच्यानंतर पार्ट 3 त्याच्यात कंटेम्पररी वर्ल्ड पार्ट 1 पार्ट 2 इथे दिलेलं बघा. 9वीचं 10वीचं हे 8वीचं 7वीचं 6वीचं असं करत 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 तुम्हाला हे आहे. याचं एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज. सेशन आवडत असेल तर लाईक करा. आणि हा रेकॉर्डेड सेशन नंतर जेव्हा तुम्ही बघणं झालं तेव्हा खाली प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा की व्हेरी गुड टीचिंग सर, किंवा जे काही तुमचं सजेशन असेल ॲडवाईस असेल ते कृपया करून लिहा. ऑल युअर ॲडवाइजेस अँड सजेशन्स आर वेलकम. ठीक आहे. त्यानंतर जर मी राज्यशास्त्र पॉलिटीबद्दल मी तुम्हाला आता एक्झॅक्टली याच्यामध्ये डेमोक्रेटिक पॉलिटिक्स पार्ट 1 मध्ये कोणते चॅप्टर आहे ते नाही करत, मग तासात 3-4 तासाचं सेशन होऊन जाईल. ठीक आहे. आता एक्झॅक्टली फक्त बघून घ्या कशा प्रकारे पुस्तक तुम्हाला करायचे. जसं राज्यशास्त्र पॉलिटी 9वी मधलं 10वी 11वी 11वी 12वी 12वी यामध्ये ओल्ड NCERT कुठे भेटणार, न्यू NCERT कुठे भेटणार त्या लिंक शेवटी देतोय मी, टेन्शन घेऊ नका. तर डेमोक्रेटिक पॉलिटिक्स हे बघा असे पण काही सब्जेक्ट आहे ज्याच्या एक्स्ट्रा NCERT जसं सायन्समध्ये, पण सगळ्या NCERT वाचणं जरुरी नाही, कारण की तसं तर 15-15 NCERT होऊन जाईल एका सायन्सच्याच नुसते. ठीक आहे. तर हे झालं याच्या हे बघून घ्या. यामध्ये कसं आहे, यामध्ये काही पॉलिटिकल थेरीज आहे जे पॉलिटिकल सायन्स विषय घेतात त्यांच्याकरता आहे. पण एवढं तुम्ही क्लासिकल थिंकर्स काय होते हे जनरल स्टडीज करता उपयोगी नाही किंवा प्रिलिम करता उपयोगी नाही किंवा मेन्स करता उपयोगी नाही. मी आत्ता जे सांगतोय ते प्रिलिम ॲज वेल एज मेन्स करता आहे. ठीक आहे. तर डेमोक्रेटिक पॉलिटिक्स 1 पॉलिटिक्स 2 पॉलिटिकल थेरी हे थोडंसं फक्त बघा, एवढं डेप्थमध्ये जाण्याची जरूरत नाही. फक्त एवढंच जसं पॉलिटिकल क्लासिकल थिंकर आहे सपोज XYZ, तर त्याची थेरी कशासोबत आहे किंवा त्यांनी काय एक्सप्लेन केलं आहे असं एवढंच लक्षात घ्यायचं. खूप डिटेलमध्ये जायचं नाही आहे तुम्हाला, कारण की तो तुमचा विषय नाही. पॉलिटिकल सायन्स जर तुमचा विषय असला असता तर ही वाली NCERT 11वीची तुम्हाला उपयोगी असली असती, म्हणजे ऑप्शनल असला असता. पण त्याच्यात इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही वाली NCERT सगळ्यांकरता इम्पॉर्टंट आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क, कसं आपलं कॉन्स्टिट्यूशन उदयास आलं, कसे पॉईंट आहे त्याच्यामध्ये, जो प्रिएम्बल आहे त्याच्यातला एक आणि एक वर्डचा मिनिंग काय आहे, काय इंटरप्रिटेशन्स आहे हे तुम्हाला कळेल. तर लक्ष्मीकांत वाचण्याच्या पूर्वी ही वाली NCERT ही कितवीची आहे, 11वीची आहे. तुम्हाला हे वाचणं गरजेचं आहे, हिंदीमध्ये पण अवेलेबल आहे. आणि त्यानंतर कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, जसं कंटेम्पररी वर्ल्ड हिस्ट्री जसं दिलं होतं तसंच पॉलिटी सोबत आहे. हे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स म्हणजे 47 नंतरचं दिलेलं आहे तुम्हाला. हे तसं रामचंद्र गुहामध्ये इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स किंवा बिपिन चंद्राचं पण येतं हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. पण हे पॉलिटिकल व्ह्यू पॉईंटने आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला 3च NCERT करायचे. याच्यासोबत दुसऱ्या पण NCERT आहे. जसं मी इथं 3 हे बघा इथे जी लिहिली ना एवढंच करायचं तुम्हाला. पुस्तकामध्ये तुम्हाला दाखवलेलं जसं ही वाली मायक्रो इकॉनॉमिक्स ही वाली दिसते आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स ही वाली दिसते. ह्या एक्स्ट्राचे आहे, तुम्हाला करायच्या तर करू शकतात, नाही तर नाही. एक्स्ट्रा आहे ही वाली पण एक्स्ट्रा आहे. असं इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ही तर करायचीच, ही करायचीच, ही करायचीच. तसं हे बेस बिल्डिंग आहे. त्यानंतर जॉग्रफी तर वर्ल्ड बेस्ट आहे. यामध्ये 6वी पासून तुम्ही जर सुरुवात केली तर 12वी पर्यंत एवढे सगळे होतात. आणि हे बघून घ्या. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 यामध्ये जास्तीत जास्त आत्तापर्यंत ज्यांनी NCERT वापरले आणि त्यातले जॉग्रफी वापरली त्याच्यातली ही 1 नंबर NCERT आणि ही 2 नंबर. ह्या 2 एवढ्या इम्पॉर्टंट आहे की याच्यावर लगभग डायरेक्ट क्वेश्चन मी दाखवतो इवन इन UPSC आणि राज्यसेवा. ठीक आहे. बाकीच्या त्या बेसिक बिल्डिंग आहे. आणि ह्युमन जॉग्रफी करता ही वाली इंडिया अँड इकॉनॉमी आणि एक ह्युमन जॉग्रफी फंडामेंटल्स 12वीची आणि ही 12वीची.
स्टॅटिस्टिकल पार्ट थोडं दिलेलं आहे, पण या दोन तर खूपच इम्पॉर्टंट आहे. ब्ल्यू कलरचा तुम्हाला लगभग सगळ्या बुक स्टोअरवर या दोन तरी भेटणार म्हणजे भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये मी इथं फक्त सायन्स लिहिले. असं का लिहिलंय सांगतो, कारण की जर तुम्ही 6वी पासून 12वी पर्यंतच्या NCERT बघण्याला सुरुवात केली, तुम्हाला एवढ्या NCERT आहे म्हणजे नुसत्या केमिस्ट्रीचे 2-2 पार्ट, फिजिक्सचे 2-2 पार्ट. ठीक आहे. तर असे NCERT एवढे बनतात. जसं ह्यावाला बेसिक आहे बघा, इथं दिलंय हा 6वी 7वी हे 8वी. ठीक आहे, 8वी झाली, हे 9वी आणि हे 10वी. या 5 NCERT टोटल, या 5 NCERT तुम्हाला करायचेच आहे सर्वांना. पण याच्यानंतर जे 11thचं आहे, हे बघा ह्या दिसायला असं दिसतंय पण एवढे जाड आहे. तर तुम्हाला यावाला जे NCERT दिसत आहे, ह्यावाला आता बघतो, वरचा पार्ट 11thचा आहे, खालचा पार्ट 12thचा आहे. वरच्या पार्टमध्ये बघा बायोलॉजी एकच आहे, केमिस्ट्रीचे 2, फिजिक्सचे 2. 12वी मध्ये बायोलॉजीची 1, केमिस्ट्री 2, फिजिक्स 2. त्यामध्ये हे वालं जे आहे ना, हे वालं, ह्यावाल्या 8 NCERT ह्या तुम्हाला मोजक्याच रित्या करायचं आहे. यावर एक्झॅक्टली एक सेशन अपेक्षित आहे माझ्याकडून तुमच्याकरता येणाऱ्या अपकमिंग काळात. कारण की ह्या सर्वच्या सर्व एवढ्या जाड आहे, सर्व करू शकत नाही, एवढं डेप्थली आपण जाऊ शकत नाही, तेवढं रिक्वायर पण नाहीये. ठीक आहे. तर या बायोलॉजीचं करायचे जे, याच्यामधले कोणते पॉईंट्स करायचे, इवन यामधले पण चॅप्टर कोणते करायचे एक्झॅक्टली, त्यावर मी सेशन घेणार आहे. त्यानंतर भारतीय समाज, इंडियन समाज, कला, संस्कृती, डान्स, फेस्टिवल वगैरे हे सगळं दिलेलं आहे. तुम्हाला एकूण 1, 2, 3, 4 आणि 5 आणि या 5च्या 5 वाचायचे आहे. जसं बघा, जर तुम्ही बघितलं तर इंडियन सोसायटी बघा, तसं पाहिलं तर सोशिओलॉजी ज्यांचा ऑप्शनल असतो, समाजशास्त्र, तेवाले हे वाले एक वाचतात आणि एक इंडियन सोसायटी वाचतात पेपर 2 करता. हा सोशिओलॉजी ऑप्शनलमध्ये पेपर 1 असतो, पेपर 2 असतो. पेपर 1 करता, पेपर 2 करता. पण तुम्ही सुद्धा ॲज अ जनरल कॅन्डिडेट आपण हे वाचू शकतो, इवन प्रिलिम आणि मेन्स करता. तर यामध्ये बघा लिव्हिंग क्राफ्ट ट्रेडिशन्स, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू इंडियन आर्ट अँड कल्चर आणि परत आर्ट अँड कल्चर, हा पार्ट 1 पार्ट 2 अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. तर यामध्ये तुम्हाला कव्हर होईल. जसं मी सांगतो बघा, हिस्ट्रीमध्ये गेलं तर शेवटी डिस्क्रिप्टिव्ह सिलेबसमध्ये आर्ट अँड कल्चरचा टॉपिक दिलेला आहे, तिथून तो तुमचा कव्हर होणार आहे. याच्या जुन्या NCERT पण आहे. जुन्या NCERT आता कुठून करायचा, नवीन NCERT कुठून डाउनलोड करायच्या, सगळं सांगणार आहे. काहीही टेन्शन घेऊ नका. जसं फ्रॉम व्हेअर टू डाउनलोड हा सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल, बिलकुल टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्याकरता. ठीक आहे. जसं हे तुम्हाला ओरिजिनल एक स्क्रीनशॉट काढून दाखवतोय. जसं फ्रॉम व्हेअर टू डाउनलोड, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NCERTचं फुल फॉर्म आहे. यामध्ये बघा इथं मी लिहिलंय, जर हे दिसत नसेल तर हे जे दिलंय HTTPS:// असं सर्वच्या सर्व तुम्हाला एक्झॅक्टली लिहायचंय वरती मेनू बार मध्ये. ठीक आहे. असं हे त्यामुळे बाण दाखवलंय, हे असं जेवढा मोठा फॉन्ट करू शकतो तेवढं केलाय. लिहून घ्या, हे तशाच्या तसं टाईप करायचं. हीच वाली विंडो ओपन होणार. याच्यात सिलेक्ट क्लास म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 12वी पर्यंत सब्जेक्ट सिलेक्ट करा, हे करायचं. इथे तुम्हाला एक पूर्ण त्याचा कव्हर पेज येईल. मी पण तिथूनच कव्हर पेज घेतला. याच्यामध्ये डायरेक्ट डाउनलोड कम्प्लीट बुक म्हणून पण एक ऑप्शन येतो, नाही तर पर्टिक्युलर त्याचा 5 नंबरचा चॅप्टर ओपन करायचा, तो पण ऑप्शन येतो, तो डाउनलोड होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व NCERT नवीन उपलब्ध आहे. यामध्ये जुन्या नाही आहे. ठीक आहे. हे नवीन करता आहे. तर जुन्या करता कुठे द्यायचं, वरती दिलेली आहे लिंक, ही तशीच्या तशी लिहा. तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टीमला सांगणार की या दोन्ही लिंक्स तिथे इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजे. जर नाही जरी झाल्या तरी तुम्हाला हे असंच्या असं व्हिडिओ पॉज करा, नंतर सुद्धा तुम्ही बघू शकतात. हे असं ओपन होणार. याच्यामध्ये बघा 6ची एन्शियंट हिस्ट्री बाय रोमेला थापर, 7ची बाय रोमेला थापर, 10वीच्या बघा अर्जुन देव, त्याच्यानंतर एन्शियंट मेडिवल, मॉडर्न पण आहे बिपिनचंद्र. डाउनलोड PDF ओरिजिनल रित्या दिले आहे. आणि मला असं तुम्ही जर विचारलं ना की सर कोणत्याच करायचा, मी ह्यावाले प्रेफर करणार. केवढ्या सुरेखरित्या लिहिलेले ना, त्याच्या डेटा एवढा जबरदस्त वापरलेला आहे. आणि त्या डेटामध्ये जे चॅप्टर झाल्यानंतर जे क्वेश्चन्स त्यांनी प्रॅक्टिस करता दिले ते त्याच लँग्वेजमध्ये विचारले जातात, जसे आत्ता किंवा आत्तापर्यंत UPSCने डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये विचारले. तुम्ही एकदा हे ओपन करा, पर्टिक्युलर चॅप्टर संपला की त्याचे क्वेश्चन्स बघा,
प्रॅक्टिस करता दिली. त्यांची जी लँग्वेज आहे की डिस्कस द इंडियन सोसायटी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ग्लोबलायझेशन, असं जे इन द कॉन्टेक्स्ट ऑफ डिस्कस इलॅबोरेट, हे सेम टू सेम शब्द तुम्ही बघा आता UPSCचे डिस्क्रिप्टिव्ह GSच्या पेपर्समध्ये विचारले जातात, जे सर्वांना कॉमन असतात. सेम घडणार आहे आपल्या राज्यसेवेमध्ये, कारण की आपण सुद्धा आता त्याच पावलावर पाऊल ठेवतोय आणि आपला सुद्धा महाराष्ट्राचा टक्का UPSCमध्ये वाढवावा. आणि जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर ॲटोमॅटिकली UPSCचं पण प्रिपरेशन होतं आहे, आणि UPSC करत असाल तर राज्यसेवेमध्ये थोडंसं तुम्हाला विथ द कंटेक्स्ट टू महाराष्ट्र असं वाचावं लागणार आहे. ठीक आहे, तर सांगायचा मला मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलं ते याकरता सांगितलं की NCERT ज्यांना खूप जणांना माहीत नसतं त्यांच्याकरता हा बेसिक बिल्डिंग सेशन आहे. काहीही प्रॉब्लेम आला मी संजय पहाडे अवेलेबल आहे तुम्हाला याच चॅनलवर. PW फिजिक्स वालाच MPSC वाला हा पार्ट आहे. यामध्ये इतर पहिले झालेले सेशन्स तुम्ही बघा, त्या सेशनला लाईक करा. या सेशनच्या खाली सुद्धा कंटेंट एक बॉक्स येईल, कमेंट बॉक्स, त्यामध्ये तुम्ही लिहू शकतात तुमची जे काही ॲडवाईस वगैरे असेल. ऑल ॲडवाइसेस आर वेलकम. कोणती ॲडवाईस अशी तुमची निगेटिव्ह स्वरूपात घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं की सर हे पॉईंट इथं इन्क्लूड व्हायला पाहिजे होतं, ते आम्ही इन्क्लूड करणार, राईट. म्हणजे त्यावर आम्ही नंतर नेक्स्ट सेशनमध्ये त्यावर विचार करून ते डेव्हलप करणार. म्हणजे मला सांगायचं आहे की कोणती तुमची कमेंट डिलीट केली जाणार नाही. सगळे सजेशन्स तुमचे वेलकम आहे, कारण की तो तुमच्या चॉईस आहे. तुम्ही कोणत्या हिशोबाने बघतात, तुमच्या डिमांड्स काय आहे, तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहे, हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही आणि जोपर्यंत तुमच्या रिक्वायरमेंट्स आमच्यापर्यंत पोचत नाही, त्याला एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म लागतो आणि हाच तो प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, तर बिलकुल जिंदगीत टेन्शन येऊ नका. मी आहे संजय पहाडे. जाताना प्लीज सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.